तुमच्या घरी पण ही भाजी बनवली का दुसरी भाजी बनवायला लागते का? मग तुम्ही माझ्या पद्धतीने असे करून बघा. ही भाजी अशी बनवली ना तर नक्कीच एक ऐवजी 2 भाकरी खाल. खूप छान होते, टेस्टी होते. शिवाय तुम्हाला समजणार नाही की तुम्ही ही भाजी खाताय. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. हे कारले मी असे कापून घेतलेले आहेत. पहिला धुवून पण घेतले, कापून घेते. कापून घेताना असा मध्ये एक कट द्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे मी हे कापून घेतले. आता हे कापले ना का पातेल्यामध्ये मी पाणी घेतले, बुडेपर्यंत पाणी घेतले, मीठ टाकले त्याच्यामध्ये आणि ही चिंच आहे, चिंच टाकायची त्याच्यामध्ये. ह्याने काय होतं माहिती आहे का, कडूपणा हा कमी होतो. कमी होतो म्हणजे कडू लागतच नाही. आणि हळद टाकायची त्याच्यामध्ये. आणि आपल्याला आता हे एकदम पण शिजवायची नाही, मिडियमच अजून गॅसवर थोडी शिजवून टाकायची. शिजवायची म्हणजे थोडं त्याला वाफून घेण्यासारखी करायची, एकदम शिजवायची नाही. हे बघा एका बाजूला मी पॅन ठेवला आहे आणि शेंगदाणे मी भाजून घेते. शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायचे चांगले मस्त. हे बघा अशा प्रकारे हे शेंगदाणे मी भाजून घेतले. आता थंड झाले का मी ते मिक्सरला काढून घेणार आहे. हे बघा थंड होतात आता, तर हे मिक्सरला काढून घ्यायचे. लसूण घेतले. आता लसूण घेताना कंजूसपणा नाही करायचा, भरपूर लसूण घ्यायचा आणि असा टेचून घ्यायचा त्याला चांगला. सगळा तो टेचला गेला पाहिजे. पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे मी आणि तोच टेचलेला लसूण आहे ना तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. आता हा टाकताना ना आपण थोडं त्याला मीठ पण मी थोडं लावलेलं आहे. आणि आता आपल्याला हा क्रंची करून घ्यायचा आहे. थोडं मीठ टाकून क्रंची करून घ्यायचं आहे. कडक होतो चांगला मस्त, त्याची टेस्ट लागते. हे बघा हे असं ना मिडियम गॅसवरच असं परतून घ्यायचं. मी आता शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये टाकते, त्याच्यातच टाकून द्यायचं. हळद टाकायची आपल्याला आणि मसाले टाकायचे. आता तुमच्याकडे वेगळे प्रकारचे मसाले असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे मिक्स मसाला आहे आणि कांदा लसूण मसाला. शिवाय मी त्याच्यामध्ये लिंबू टाकते. तुम्हाला बघा आंबट गोड आवडत असेल तर ठीक, मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि थोडी चवीपुरता साखर टाकायची आणि टेस्ट खूप छान येते. शिवाय हिंग घातले आहे मी, तर हा हिंग घातला आणि चवीपुरता थोडी अशी आपल्याला मी साखर टाकणार आहे. तर हे सगळं तेल जो आपण फ्राय केलेला होता तो तेल टाकून द्यायचा आणि सगळा मिक्स करायचा आहे. हा मिक्स करताना सगळं एकजीव झाला पाहिजे, एकदम सगळा मिक्स करायचा. तो जो आपण लसूण टाकलेला आहे ना तो पण त्याच्यामध्ये सगळा मुरला पाहिजे त्या मसाल्यामध्ये. हे बघा आणि हे भरून घ्यायचं. आता आपल्याला भरताना आहे ना असं दाबून दाबून भरायचा, चांगला मस्त दाबून भरला ना का तो असं आपल्याला तळताना आहे ना तो सुटत नाही. असं गच्च दाबून घ्यायचा आणि असं गच्च असं दाबायचं हाताने. अशा प्रकारे हे सगळे मी भरून घेणार आहे. आणि ही टूथपीक असते ना, टूथपीक ती घ्यायची आणि ती त्याला लावायची. ह्याने काय होतं तो मोकळा नाही होत. पॅनवर मी तेल टाकलं आहे आणि असं एक बाजूने असं हे सगळे लावून घ्यायचे. आता लावताना आहे ना थोडंसं सुटसुटीतच लावायचे म्हणजे सगळ्या बाजूने ते होतात. हे बघा एक बाजू झाली ना का तीच टूथपीक आहे ना ती खाली करायची आणि पलटी करून तशीच ठेवायची वर, म्हणजे सगळ्या बाजूने चांगलं मस्त ती फ्राय होते आणि मेन म्हणजे सुटत नाही. तर ह्या अशा प्रकारे ही आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. ही अशी फ्राय झाली ना आतमधून पण ते मसाले आहेत ना चांगले शिजले जातात. हे बघा मी आता काढून घेते. ही भाजी आहे ना अगदी खूप ज्यांना आवडत नसतील ना ते लोक पण खातील आणि एवढी टेस्टी होते. आता जो आपला तेल जो राहिलेला आहे त्याच्यामध्ये दुसरा राहिलेला जो लसूण आहे ना तो टाकला आहे मी आणि तो पण क्रंची करून घ्यायचा. पहिला तो क्रंची करून घ्यायचा आणि मग काय करायचं त्याच्यामध्ये राहिलेला जो मसाला आहे ना तो टाकायचा त्याच्यामध्ये आणि तो फ्राय करून घ्यायचा सगळा. एकदम असं ना कुरकुरीत करून घ्यायचा तो मसाला. आणि मग हा जो मसाला आहे ना त्याच्यामध्येच ते आपले फ्राय झालेले जे कारले आहेत ते टाकून द्यायचे. म्हणजे तो कारल्याचा जो
वरचा जो मसाला आहे ना तो कारल्याला चांगला कोट होतो. हे बघा, आणि हे कारली अशा प्रकारे होतात. ही कारली तुम्ही आहे ना प्रवासाला जरी घेऊन गेलात ना तरी चांगली राहतात, कारण पाण्याचा अंश पूर्ण निघून गेलेला असतो. आणि हा जो मसाला आहे ना, ह्या मसाल्याबरोबर तुम्ही नक्कीच 2 भाकरी खाल. खूप कुरकुरीत टेस्टी होतं आहे. माझ्या पद्धतीने तुम्ही अशी करून बघा आणि बेलचा बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या इतर रेसिपी मिळतील. थँक्यू.